तर जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत रोहिडा किल्ल्यावर। आता रोहिडा किल्ला आपण एक्सप्लोर करणार आहोत, त्याची इतिहास आणि त्याची किल्ल्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। रोहिडा उर्फ विचित्रगड। हां, रोहिड्याचं दुसरं नाव आहे विचित्रगड। माझ्यासोबत आहेत मिस्टर राजेश साळुंके, आकाश देशमुख, मिस्टर राहुल डगे आणि एक यूट्यूबचा फेमस ब्लॉगर आशिष अवताडे। मला असं वाटतंय की हा डोंगर तो वरती आपण दिसतोय तो आहे रोहिडा किल्ला। काय मित्रा, कसं वाटतंय 2-4 मिनिटं गड चढून? तब्बल 14.5 किलोमीटर चालत आल्यानंतर पहिल्यांदा स्टॉप घेतला या ठिकाणी। गड केवढा चाललाय? 14.5 किलोमीटरचा गड चढलाय आणि वरती 2.5 किलोमीटरचा बाकी आहे। तर तो वाटतंय नेक्स्ट 10 ते 12 मिनिटाच्या कालावधीत तो पूर्ण होईल। मित्रांनो, इथं आपण गणेश दरवाजाला आलो। गडाचा हा पहिला दरवाजा आहे, गणेश दरवाजा। या गडाची वास्तू पण बघता, इथं गणेशाची मूर्ती होती, आज काळानुरूप ती नष्ट झालेली आहे। ही मूर्ती दिसते। हे पाणी ना, ही टाकी ना, इथं पिण्याच्या पाण्याचं टाक। पिण्यायोग्य पाणी सर, सांगा आपल्या जनतेला। कोणाला रिस्क घ्यायची घ्या आयुष्याची। रिस्कचं काय नाही, याला म्हणतो तोंड धुवायला तरी नाही प्यायला सर। शिल्पेकडून हाणू का? त्याच्या टाक्यापासून थोडं पुढं आलं की इथं फत्तेबुरुज लागतो। फत्तेबुरुज आपण बघूया। मला वाटतं इथं राहण्यासाठी सोय असेल का? वरनं काय तर असणार ह्याच्या। आपण तिथं आलतो अशा त्या डोंगरात। या दरवाजापाशी आल्यावर इथे हत्तीचं तुम्हाला शिर दिसत आहे आणि इथेच हा एक शिलालेख लिहिलेला आहे। इकडं या साईडला पार्शियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख आपल्याला आढळतो। आतमध्ये आलं की राजसदर अवशेष आपल्याला बघायला मिळते। इथेच एक हनुमान मंदिर आहे, हे बघू शकताय। जय हनुमान, बोल बजरंगबली की जय। टाकू शकतोय काही विषय जागेत 66ला चंदगडी होत्या।
आपल्याला रोहिणमल भैरवनाथ मंदिर आहे ते दिसत आहे. इथं थोडं पुढं आलं ह्या मंदिरापासून की इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते. पाण्याचं टाकं व्हिडिओ थोडा हल्ला मला मोठं आहे आणि पिण्याला एक थोडंसं पाणी आहे म्हणता येईल. गडाचा इतिहास सांगायचं झालं तर रोहिडा किल्ला हा महाराजांनी 1656 साली जिंकला आणि त्यानंतर पुरंदराच्या तहामध्ये हा किल्ला मुघलांकडे सुपूर्द झाला. मग त्यानंतर मराठ्यांनी अजून किल्ला जिंकून घेतला आणि फक्त 1689 या साली हा किल्ला आपल्याकडे नव्हता. मात्र इतर वेळी आपला हा किल्ला आपल्याकडेच होता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता सुन्याच्या घाण्यासमोर आहात आणि हा माहितीचा ऑडिओ मराठी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. बेसॉल्ट पासून बनलेल्या या दगडी चाकाचा व्यास साधारण 38 इंच आहे व जाडी 12 इंच आहे. या चाकाचे वजन साधारण 4000 किलो असावे असा प्राथमिक तर्क आहे. मात्र शास्त्रीय अभ्यास करून अनुमान जास्त शुद्ध येऊ शकेल. चारीचा म्हणजे चाकाचा जो ट्रॅक आहे त्याचा व्यास साधारण 12 फूट आहे. पूर्वीच्या काळी गडावरील बुरुज, तटबंदी, इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे. त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता. नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते. या पुडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी, चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र करून टाकले जात. हे मिश्रण घाण्याच्या चरात टाकून त्यावर हे वजनदार चाक बैल लावून फिरवले जात होते. त्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत. चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता, तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाई. रोहिडा बरोबरच तिकोना, केंजळगड, वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा 1, केंजळगडवरचे 2 आणि तिकोनावरचा 1 अशा तिन्ही घाण्यांचा आकार अगदी सारखा आहे. सिंधुदुर्गातील भिंतीतील चुना इतका मजबूत आहे की समुद्राच्या लाटांनी दगड झिजले आहेत, मात्र चुना अजूनही शाबूत आहे. 2021 या वर्षीपासून वसंतगडावर चुन्याचा घाणा जुन्या पद्धतीने चालवून चुना मळण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यात आली. हे ऑडिओ युनिट श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आले आहे. गडकोट संवर्धन करण्यासाठी लोकवर्गणीची कायम गरज भासते. संस्थेच्या QR कोडवर तुम्ही तुमचे आर्थिक योगदान पाठवू शकता. अधिक माहितीसाठी मंदिरात लावलेले माहिती पत्रक पहावे. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण लाकडी घाणा, चुन्याचा दगडी घाणा जो आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली. ही माहिती आपल्याला शिवकार्य प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून समजली. तर आता आपण किल्ल्याची इतर माहिती घेणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. दगडी चुन्याच्या घाण्यापासून थोडं पुढे आले की आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या किल्ल्यावर तब्बल 10 पाण्याचे टाके आहेत. लहान मोठे असे तब्बल 10
पाण्याची टाक आहे. या इकडे पण तुम्ही बघू शकताय, तिथं पण एक पाण्याचा टाक आहे. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटला गड? उत्कृष्ट असं घर आहे, सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी. मात्र या गडाकडं लोकांचं दुर्लक्ष आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे? आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात लोकांचं दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे. कारण लोकांना सोशल मीडियावर जे दिसतं तिकडे त्यांचा कल जास्त असतो. हे बरोबर आहे सर, पण आता तुम्ही बघताय सिंहगडावर भरपूर गर्दी होते. मात्र जेवढी गर्दी असते त्या प्रमाणात देखील कचरा तेवढाच असतो. तर यावर आपलं काय लोकांना सांगणे? आता या गडावर तुम्ही या म्हणलं लोकांना, पण इथं येऊन लोक असे, हे बघा, हे तुम्ही बघू शकता, अशा बाटल्यावर टाकून देतात. यावर आपलं काय म्हणणं आहे? गड ही आपली संपत्ती आहे, आपल्या महाराजांचे गड किल्ले, तर आपणच त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. जरी तुम्ही बॉटल काही आणल्या तर त्या सोबत घेऊन जायला पाहिजेत आपापलं. बरोबर आहे. तुझं याचा व्हिडिओ घे. आमची पुढे. चाललाय तर माझा म्हणजे सगळ्यांचंच घेणं. थोड्या रावले हे काय आगे आहे बरं का. हो हो. हा आहे पाटणे बुरुज. ते मंदिर आहे ते वाघजाई मंदिर आहे, वाघजाई देवीचं. आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू जर आपल्याकडे टाइम असं उपलब्ध असेल तर. रात्र येणार तिकडे जायला. आहे इकडे बघ. करते तिथं. वाघजाई बुरुज. इकडे आपल्याला वाघजाई बुरुज आहे आणि हा वाघजाई बुरुजाच्या पाठीमागं वाघजाई देवीचं मंदिर आहे. माझा व्हिडिओ घे. आजा ही आमच्या तिघांचा. हा इकडे चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा. इथून कदाचित हा रस्ता, याच्या पायऱ्या वगैरे बुजल्या गेलेल्या असतात, त्यामुळं इथून जाणं योग्य नाही. आपण पुढे जाऊया.
हा सरजा बुरुज. भैया पार्टनर आहे, आपलं चकना पार्टनर. मित्रांनो, अशा प्रकारे आपण रोहिडा किल्ला आज फत्ते केलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सगळा